नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 8 गचक अंधारी हा पाठ अभ्यासणार आहोत। हा पाठ म्हणजे एक विनोदी कथा आहे। तुम्हाला सर्वांना गोष्ट ऐकायला आवडते ना? चला तर मग आपण पाठाला सुरुवात करूया। या कथेचे लेखक कोण आहेत? म्हणजेच या पाठाचे लेखक आहेत अशोक मानकर। त्यांचा जन्म 1959 साली झाला आहे। ग्रामीण विनोदी कथालेखक, हेंबाळपंथी, हुन्नेर, गणपत फॅमिली इन न्यूयॉर्क, गचक अंधारी हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत। चित्रपट, दूरदर्शन मालिका, माहितीपट यांसाठी त्यांनी कथा व संवाद लेखन केलेले आहे। आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया। बघा, एका गावात सदा व सखू नावाचे जोडपे राहत होते। त्यांना गजानन नावाचा मुलगा होता। त्यांचा गाडगी मडकी करण्याचा धंदा होता। भाजलेली मडकी सदा पंचक्रोशीतील गावातल्या बाजारात विकायला नेई। गाढवाच्या पाठीवर मडकी ठेवून तो हाकत तो बाजाराला जायचा आणि येताना त्याच्या पाठीवर बसून यायचा। कधीकधी एखाद्या बाजाराला मडकी शिल्लक राहत असत, ती तो कुण्या ओळखीच्या घरी ठेवायचा। बघा, सदा आणि सखू नावाचे जोडपे म्हणजे पती पत्नी आणि त्यांचा मुलगा होता गजानन। आता या सदाचा व्यवसाय होता गाडगी मडकी तयार करायची आणि ही भाजलेली मडकी पंचक्रोशीतल्या गावात, आता पंचक्रोशीमध्ये म्हणजे काय तर 5 कोसांच्या आतील आजूबाजूला जी गावं असतात ना, त्यांना पंचक्रोशीतील गावे असं म्हणतात। तिथे तो विकायला घेऊन जायचा आणि ही मडकी त्याचे जे गाढव होतं त्या गाढवाच्या पाठीवर ठेवायचा आणि घेऊन जायचा। कधीकधी काय करायचा तो, तर जेव्हा बाजारामध्ये न विकलेली शिल्लक राहिलेली जी मडकी होती ना असायची, ती कुण्या ओळखीच्या घरी ठेवायचा, म्हणजे ती परत घेऊन यायचा नाही। सदाचे व्यवस्थित चालले होते। आठवड्यातून 2-3दा आपले वडील कुठेतरी बाजाराला जातात ते लहानग्या गजाननला कळू लागले होते। वडिलांबरोबर बाजारात जाण्यासाठी आता तो सारखाच हट्ट करू लागला होता। दरवेळी त्याची समजूत घालता घालता सदा व सखू मेटाकुटीला येत असत। बघा, त्यांचा सदाचा आणि सखूचा मुलगा गजानन, त्याला आता कळायला लागलं होतं की आपले बाबा कुठेतरी बाजाराला जातात 2-3दा आठवड्यातून, आणि मग त्यालाही बाजाराला जायचं असं वाटायचं की आपणही बाबांबरोबर बाजाराला जायचं, म्हणून तो हट्ट करायचा की मी येणार म्हणून। मग दरवेळेला त्याला समजावता या दोघांचा जीव मेटाकुटीला येत असे, म्हणजे त्यांना ते जेरीस येत असत। अगदी त्यांना काही वेळेला त्रास होत असे त्याला समजावता। एके दिवशी सदाला मडकी विकायला शेजारच्या गावात जायचे होते। भल्या पहाटे उठून सखूने भाकरी थापल्या, शिदोरी बांधून दिली। आता लक्षात घ्या की सकाळी जायचं, पुन्हा संध्याकाळी ती मडकी विकून परत यायचं। मग अशा वेळेला काय करावं लागायचं की त्यावेळेला ती शिदोरी बांधून द्यायची। शिदोरी म्हणजे काय तर भाजी भाकरी अशी सोबत बांधून द्यायची। आणि मग त्यावेळी गजा मात्र हा सदा जायला निघाला तेव्हा गाढ झोपला होता। सदाला ज्या बाजाराला जायचे होते तिथे मागची मडकी शिल्लक होती, म्हणजे आधीच्या वेळेला तो जेव्हा गेला होता तेव्हाची मडकी शिल्लक होती आणि त्याने ती ओळखीच्या घरी ठेवली होती। त्यामुळे त्याला फक्त गाढवावर बसून जायचे होते। त्याने गाढव रात्रीच गावात चरायला सोडलं होतं। ते शोधले आणि त्यावर बसले की परस्पर निघायचे या बेताने सदाने आवरले। म्हणजे त्याने आता काय आपल्याला फक्त ते गाढव चरायला सोडलेलं त्याला शोधायचं, त्याच्यावर बसायचं आणि निघायचं, गाडगी मडकी काही न्यायची नव्हती। अंगणातल्या चपला पायात सरकवल्या, तो बाहेर पडणार तोच गजाला नेमकी जाग आली। बघा की सदा जेव्हा निघाला होता आधी तेव्हा तर खरं गाढ झोपेमध्ये होता हा गजा,
मात्र तो निघणार, पायात चपला सरकवल्या म्हणजे पायात चपला घातल्या आणि आता बाहेर पडणार, तेवढ्यात नेमकी त्याला जाग आली. खाटेवरून धाडकन उडी घेऊन पळत पळतच बापाजवळ येत त्याने गिल्ला केला. मी येतो, मी येतो. सदाने डोक्याला हात लावला. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की गिल्ला केला म्हणजे काय केलं, तर आरडाओरडा केला की मला यायचं आहे तुमच्यासोबत, मला यायचं आहे, असा त्याने काय केला, हट्ट केला. आणि त्याच्याबरोबर त्याचा तो हट्ट बघून सदाने डोक्याला हात लावला. आता डोक्याला हात लावला म्हणजे काय, तर तो हताश झाला. त्याला प्रश्न पडला की अरे, आता ह्याची मी समजूत कशी घालू. तेव्हा नेमकं बघा, रात्री सदाच्या गावालगतच्या परिसरात जोराचा वादळी पाऊस झाला होता. विजा कडाडल्या होत्या, गारपीट झाली होती आणि त्या तडाख्यात एक वाघ सापडला होता. बघा, गारपीट म्हणजे काय, तर गारांचा जोराचा पाऊस आणि विजा, जोराचा पाऊस, ढगांचा गडगडाट, वादळ, ह्या सगळ्या तडाख्यामध्ये एक वाघ सापडला होता आणि वाघाने बावचळून आपल्या जागेवरून पळ काढला होता. आसरा शोधत तो सदाच्या गावात येऊन धडकला होता. पहाटेपर्यंत कुठेतरी आश्रय घेऊ नि झुंजू होताच इथून निघून जाऊ, या हिशोबाने वाघाने गावात जागा शोधण्याचा प्रयत्न केला. इकडे शोध तिकडे शोध करत त्याला एक पडके खिंडार दिसले. आत जाऊन वाघ बाजूच्या भिंतीलगत उभा राहिला आणि ही सदाच्या घराची मागची भिंत होती. आता लक्षात घ्या की पावसामध्ये तो वाघसुद्धा आसरा शोधत होता, निवारा शोधत होता. आता निवारा शोधता शोधता तो कुठे आला, नेमका सदाच्या गावात आला आणि तिकडे सुद्धा त्याला काय मिळालं, तर पडके खिंडार दिसले. आता खिंडार म्हणजे काय, तर एक मोठं भगदाड आणि ते भगदाड नेमकं कुठे होतं, तर ती सदाच्या घराच्या मागची भिंतच होती आणि तिथे ते खिंडार होतं. तिथे त्या बाजूच्या भिंतीलगतच आसरा घेऊन तो वाघ तिथे उभा राहिला. साहजिकच खिंडारात भिंतीशी उभ्या असलेल्या वाघाला सदाच्या घरातले बोलणे स्पष्ट ऐकू येत होते. म्हणजे सदा बाजारात जायला निघाला होता, गजा हट्ट करत होता, हे सगळं बोलणं वाघ ऐकत होता. सदा विचार करत म्हणाला, बाबू, तुले म्या नेलं असतं, पण अंधार किती हाय, रातच आहे ना अजून. गजा उसळला, असू द्या, मी येतो, मी येतो. लेका, रस्त्यावर या वक्ती कोला असते बरं. असू द्या, लहान लेकराले उचलून नेते म्हणतात तो. नेऊ द्या, काही नाही, मी येतो, मी येतो. तिकडे लांडगा येते मग. येऊ द्या, मी येतो, येतो म्हणजे येतो. पुढे जंगल लागते, जंगलात वाघ असते या टायमाले. असू द्या, काय भाऊ नका दाखवू मले वाघा फाकाचं. आता हा संवाद चालला होता सदा आणि गजा ह्याच्यामध्ये. त्यांनी काय सांगितलं की त्याला खरं तर गजाला सोबत न्यायचं नव्हतं, म्हणून त्याने सांगितलं की अरे, तिकडे जंगल आहे, जंगलामध्ये कोल्हा असतो, लांडगा असतो, पण त्याला कशाचीच गजाला भीती वाटत नाही. आणि म्हणे ते जंगलामध्ये वाघसुद्धा असतो आणि वाघाने तुला पकडलं तर तो म्हणतो असू द्या, भय नका दाखवू. भय नका दाखवू म्हणजे काय, मला तुम्ही काही भीती दाखवू नका वाघा बिघाची. आता हा सगळा संवाद वाघ त्या भिंतीलगत उभा राहून ऐकत होता. ते ऐकून वाघ मनाशी म्हणाला, काय म्हणाला बघा, लयच आटेल पोट्ट दिसतं राहिलं इचिन. म्हणजे तो म्हणाला की हा मुलगा अतिशय हट्टीच दिसतोय. आटेल म्हणजे हट्टी, पोट्ट म्हणजे पोरग. आणि म्हणून त्याच्या लक्षात आलं की आता हा मुलगा फारच हट्टी दिसतोय. हे वाघाच्या लक्षात आलं. अन वाघानं खाल्लं तर तुले, सदाने म्हटलं. आणि बघ, तो वाघ आहे त्याने तुला खाल्लं तर. तसा गजा तोंड वेडावत काय म्हणाला, मले खाल्लं तर तो काय तुम्हाला सोडणार आहे काय, काय ना मले माहीत आहे. म्हणजे वाघाने जर मला खाल्लं तर तो तुम्हाला काय सोडणार आहे का, मला काय माहीत नाही काय.
मी येऊ नये म्हणून तुम्ही मला भेव दाखवू राहिले. म्हणजे मी येऊ नको तुमच्यासोबत म्हणून तुम्ही मला भीती दाखवताय काय? सदाने विचार केला आणि डोळे मोठे करून म्हणाला, या वक्ती जंगलात कधी ना ते गचकंदारी भेटली तर म्हणू नको मले. गजा गडबडला. गचकंधारी? आता लांडग्याची, कोल्ह्याची, वाघाची भीती दाखवली, पण त्याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही आहे. म्हणून मग त्याने काय सांगितलं, की मला जर जंगलामध्ये गचकंधारी जर आपल्याला भेटली तर तू काही मला सांगू बिंगू नको हं. आणि गचकंधारी हे नाव कधी त्याने ऐकलंच नव्हतं गजाने. त्यामुळे तो पण म्हणाला, गचकंधारी काय? हां, गचकंधारी. काय हो हे गचकंधारी? म्हणजे गचकंधारी काय असतं? गचकंधारी माहीत नाही तुला माहीत नाही का? लेका, गचकंधारी वाघा सिंहालेही एका घासात खाते म्हणतात. आपल्याला भेटली तर काय नाही भाऊ, एवढं खतरनाक जनावर तरी हाय काय कोणतं? खतरनाक? आता गजा हादरला. शहारून आईजवळ पळाला आणि म्हणाला, मी नाही येत मग, जा तुम्हीच. म्हणजे गचकंधारी हा एक खरं तर काल्पनिक असं नाव त्या सदाने सांगितलं होतं. तो म्हणाला की तुला गचकंधारी माहीत नाही आहे का? आणि तू गचकंधारी इतका खतरनाक म्हणजे इतका भयानक आहे की वाघा सिंहाला सुद्धा एका घासामध्ये खाऊन टाकतो. आणि जर आपल्याला भेटली तर? आता मात्र गजा खूपच घाबरला आणि शहारून म्हणजे त्याच्या अंगावर काटा आला. तो आईजवळ पळाला आणि वडिलांना म्हणाला कसा, मी नाही येत मग, जा तुम्हीच. म्हणजे तुम्हीच जा आता, मी काय तुमच्याबरोबर येत नाही. सदाची ही युक्ती फळाला आली. म्हणजे सदाने ही चालवलेली जी युक्ती होती ती युक्ती यशस्वी झाली. आता हा जो सगळा संवाद होता, हा संवाद वाघ ऐकत होता. वाघ मनातून भ्याला. कोणती गचकंधारी होय बावा, आपल्याला भेटली तर? काय नाही भाऊ, थोडसंग दिसायला लागल्यावर चालले जाऊ अथून. वाघ पण एकदम घाबरला. त्याने पण हे नाव प्रथमच ऐकलं होतं. तो म्हणाला की कोणतीही गचकंधारी बाबा, आणि आपल्याला जर ती आता भेटली तर? आणि मग तो म्हणतो की काय नाही भाऊ, म्हणजे काय नाही बाबा, थोडसंग म्हणजे थोडंसं दिसायला लागल्यावर, उजेड पडला थोडासा की आपण इथून निघून जाऊ. सदा लगबगीने घराबाहेर पडला. रात्री चरायला सोडलेलं गाढव शोधू लागला. अद्याप गुडूप अंधार होता. ही गल्ली बघ, हा उकिरडा बघ, तो बघ, असे सगळीकडे फिरत अखेरीस त्याच्या घरामागच्या खिंडाराजवळ आला. आता त्याने रात्री चरायला सोडलं होतं ते गाढव. त्याला शोधण्यासाठी तो बाहेर पडला. पण अतिशय गुडूप अंधार म्हणजे दाट असा अंधार होता. त्यामुळे तो गाढवाला सगळीकडे शोधत होता की ह्या गल्लीत नाही तर त्या गल्लीत बघा. असं करत करत तो सगळीकडे शोधत होता. आणि उकिरडा म्हणजे गावातला केरकचरा टाकण्याचा जो कोपरा असतो, तिकडे पण सगळीकडे त्याने आपल्या गाढवाला शोधलं. भिंतीशी वाघ उभा होता. दुरून त्याची अस्पष्टशी आकृती दिसताच सदा स्वतःशी उद्गारला, हाय सायाचं, मी साऱ्या गावात पाहून राहिलो आणि हे गधळ पाहिलं तर अथी उभं. म्हणजे तो काय म्हणाला की अरे, मी सगळ्या गावभर ह्याला पाहिलं, शोधलं, आणि हे गधळ म्हणजे हे गाढव तर मात्र इथेच उभं आहे. असं तो त्या मनाशीच स्वतः बोलला. सदा तरातरा चालत आला. कान पकडला. त्याला वाटलं हे आपलं गाढवच आहे. अंधारामध्ये फक्त अस्पष्टशी आकृती दिसत होती. वाघ आहे की कोण आहे हे त्याला कळतच नव्हतं, कारण अंधार दाट होता. आणि नेहमीप्रमाणे सवयीने त्याने काय केलं, असं आपल्या गाढवाचा जसा कान पकडायचा तसा त्याने वाघाचा कान पकडला आणि टांग फेकून टपकन त्याच्या पाठीवर बसला. म्हणजे तो पटकन नेहमीप्रमाणे गाढवावर जसं बसावं तसं त्याच्या वाघाच्या पाठीवर बसला. वाघ प्रचंड हादरला. बापरे, हे गचकंधारी हाय, असं स्वतःशी म्हणताना त्याला हिव भरलं. म्हणजे वाघाला वाटलं, कारण त्याने आधीच ऐकलं होतं
सदाचं बोलणं की गचकंधारी जंगलात असते किंवा वाटेत भेटते. त्याला वाटलं आता ही गचकंधारीच आली आहे आणि आपला त्याने कान पकडलेला आहे म्हणून वाघ प्रचंड घाबरला आणि त्याला हिव भरलं. हिव भरलं म्हणजे काय झालं तर खूप थंडी वाजू लागली त्याला आणि तो थरथरायला लागला. त्यानंतर सदानं रबदिशी पायाच्या टाचा त्याच्या पोटावर हाणल्या. घाबरलेला वाघ आपल्या पाठीवरचा स्वार घेऊन निमूट चालता झाला. आता इथे नेहमीप्रमाणे गाढवावर बसल्यानंतर पोटावर टाचा हाणायची त्याला सवय. त्याप्रमाणे त्याने सदाने नेहमीप्रमाणे केलं आणि ज्या वेळेला त्याला असं वाटलं की अरे बापरे, वाघाला की आता ही गचकंधारीच आपल्या पाठीवर बसलेली आहे आणि तिने आता आपल्याला एक म्हणजे सदाने ज्या वेळेला त्याच्या पाठीवर स्वार झाला आणि पोटावर टाचा हाणल्या त्यावेळेला वाघाला वाटलं की गचकंधारीनेच आपल्या पाठीवर टाचा हाणलेल्या आहेत आणि म्हणून तो जास्तच घाबरला आणि निमूट चालता झाला. निमूट चालता झाला म्हणजे शांतपणे तो चालू लागला. वाघाची चालण्याची गती पाहून सदाने विचार केला, लोय जोऱ्याने चालून राहिलं गधळं. बरोबर हाय, राती सट खाल्लं वाटतं याने. चाल म्हणाले का, मले बरेच हाय. तिकडे गजा भेला, आता अटालच न राहिला. आता काय मस्त बाजारात जाय अन भदाळ इकन. म्हणजे त्याने असा विचार केला, वाघाची चालण्याची गती, कारण नेहमीची संथपणे गाढवाची चालण्याची गती आणि वाघाची गती ह्याच्यात त्याला फरक जाणवला आणि म्हणून तो म्हणाला की लय जोऱ्याने चालून राहिलं गधळ, म्हणजे आज गाढव आपलं भरभर चालतंय. मग त्यानेच असा पुन्हा विचार केला की बरोबर आहे, रात्री सट खाल्लं वाटतं याने, म्हणजे रात्री जास्त खाल्लेलं आहे वाटतं. चाल म्हणाले का, म्हणजे काय, चाल तू आपलं, मलासुद्धा बरंच आहे. का तर तिकडे गजा भेला, गजा म्हणजे काय, त्याचा मुलगा, तो सुद्धा घाबरला आणि आता अटालाच नाही राहिला म्हणजे कुठला अडथळाच आता उरला नाही. मस्त बाजारात जायचं आणि आपली भदाळ इकून म्हणजे खूप विक्री करायची आपण, असं त्याने ठरवलं. स्वारीने गाव ओलांडले, जंगलचा रस्ता धरला. अजून किट्ट काळोखच होता, पण आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. पहाटेची थंडगार हवा सुटली होती. हवेच्या झुळका सदाला मोरपिसाच्या स्पर्शासारख्या वाटत होत्या आणि इकडे वाघाचा धावा सुरू होता. बघा इथे थंडगार हवा, कारण सकाळची प्रसन्न अशी वेळ होती, जंगलातला रस्ता होता आणि आकाशामध्ये चांदण्या लुकलुकत होत्या. थंडगार हवेमुळे जी हवा अशी चेहऱ्याला त्याच्या लागत होती, थंडगार झुळूक, तर असं वाटत होतं की आपल्याला कुणीतरी मोरपीस आपल्या गालावरून फिरवावं. कारण मोरपीस माहिती आहे ना, आपण गालावरून फिरवतो तेव्हा त्याचा हळुवार असा स्पर्श असतो, तशी थंड हवा त्याच्या अंगाला लागून मोरपिसासारखं त्याला वाटत होतं. म्हणजे तो अतिशय असं आनंदी होता. आणि इथे वाघाचं काय झालं होतं तर तो सारखा धावा करत होता देवाचा. काय करत होता, हे देवा दया कर, मले वाचो, मला पाठीवरची बला जाऊ दे. म्हणजे काय तर माझ्या पाठीवरचं हे संकट जे आहे ते जाऊ दे बाबा, कारण तो घाबरला होता. त्याचा ठाम विश्वास होता की आपल्या पाठीवर कोणीतरी गचकंधारी नावाचा प्राणी बसलेला आहे. पूर्वेला प्रभा फाकण्याच्या बेतात आली. प्रभा फाकण्याच्या बेतात आली म्हणजे काय, प्रभा म्हणजे प्रकाश आणि फाकणे म्हणजे काय तर पसरणे, फैलावणे. म्हणजे सकाळच्या वेळी बघा, सूर्योदय होण्याच्या आधी आकाशामध्ये एक अगदी थोडासा असा उजेड सगळीकडे दिसायला पूर्ण लागलेलं नसतं, अंधुकसा असा उजेड, अंधुकसा असा असतो, म्हणजे खूप कमी असा प्रकाश असतो. पण त्यावेळेला आपण काय म्हणतो, तो प्रकाश सगळीकडे आता पसरायला सुरुवात होणार होती, म्हणून प्रभा फाकण्याच्या बेतात आली असं म्हटलेलं आहे. मान डोलावत इकडे तिकडे पाहताना सदाचे लक्ष वाघाच्या पाठीवर गेले. तो आपला मजेत चालला होता. इतका वेळ गडद असा अंधार होता, दाट अंधार होता, त्याच्यामुळे त्याला काहीच दिसत नव्हतं. आणि आता थोडा अगदी उजेड दिसू लागल्यामुळे त्याला काय झालं
तर त्याचं लक्ष सहज वाघाच्या पाठीकडे गेलं, तर आपल्या गाढवाचा राखाडी रंग सोडून पिवळा रंग आणि त्यावर काळे पट्टे दिसताच त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. अरे, आपल्या गाढवाचा तर रंग राखाडी, पण आता मी ज्याच्यावर बसलाय तो तर रंग कसा आहे, पिवळा, आणि त्याच्यावर नुसता पिवळा रंग नाही आहे, तर पट्टेसुद्धा आहेत काळे. आणि त्याला मनात पाल चुकचुकली. म्हणजे काय झालं, तर त्याच्या मनामध्ये एक शंका आली. हे कसं काय? असं म्हणत सदाने मान थोडी कलती केली आणि पाहतो तर काय, म्हणजे आपलं गाढव नसून आपण कशावर बसलंय हे बघण्यासाठी त्याने थोडी मान कलती केली आणि त्याने बघितलं तर काय दिसलं त्याला, साक्षात वाघ. कल्पना करा की नकळत का होईना आपण वाघावर बसलो आहे, ही जेव्हा त्या सदाला जाणीव झाली असेल तेव्हा त्याची स्थिती काय झाली असेल, त्याला किती भीती वाटली असेल. आणि त्याला कापरं भरलं, थरथरायला लागला तो, आणि तो थाड थाड उडू लागला. ह्या छेडाछेडीने काय झालं नेमकं, वाघाची स्थिती कशी झाली आहे बघा. वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला, मनाशी म्हणू लागला, गचकंधारी झटके देऊन राहिली, म्हणजे आपल्याला खायची तयारी करून राहिली. हे त्याला असं वाटलं की अरे, आता हा गचकंधारी नावाचा जो प्राणी आहे तो तर जास्तच जोरजोरात आता हलू लागलेला आहे, थरथरायला लागलेला आहे. त्याच्या थरथरण्याने वाघाला सुद्धा भीती वाटू लागली आणि आता आपल्याला हा गचकंधारी खाणार असं त्याला वाटलं. सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला. हे ईश्वरा, काय बुद्धी दिली बाबा, गध सोडून वाघाच्या पाठीवर बसलो आणि हा वाघही मले घेऊन चालला. पण मी याले दिसलो तर हा माई नळली फोडल्याशिवाय राहिना नाही. मले वाचू याच्यातून, या संकटातून तार. म्हणजे सदा आकाशाकडे म्हणजे देवाकडे जणू काही करुणा भाकू लागला, दयेची याचना करू लागला की अरे हे ईश्वरा, म्हणजे हे परमेश्वरा, तू मला काय बुद्धी दिली, गध सोडून वाघाच्या पाठीवर बसलो, म्हणजे गाढवाला सोडलं आणि मी वाघाच्या पाठीवर बसलो आहे. आणि जर का वाघही मला घेऊन कसा चाललाय, म्हणजे त्यालाही काय कळलं नाही की काय मी पाठीवर बसलो आहे वगैरे. पण आत्ता जर थोडासा उजेड वाढला आणि ह्याला मी दिसलो की माणूस बसलो आहे असं, तर त्याने नळुली फोडल्याशिवाय राहत नाही, म्हणजे माझी काय नळी फोडल्याशिवाय तो काय, म्हणजे मला ठार मारल्याशिवाय काय तो राहणार नाही. आता देवा, तूच मला ह्या संकटातून तार, म्हणजे तू माझं रक्षण कर. सदाला दरदरून घाम फुटला. एवढ्या थंड वातावरणामध्ये सुद्धा घामाने तो वरपासून खालपर्यंत थबथबला. बघा, खरं तर पहाटेची थंड हवा, छान वारा सुटला होता. आधी त्याला तीच हवा मोरपिसासारखी जाणवत होती, पण आता जेव्हा आपण वाघावर बसलो आहे ही जाणीव झाली, त्यावेळेला मात्र त्याला भीतीने घाम फुटला आणि एवढ्या थंड हवेमध्ये सुद्धा तो घामाने एवढा निथळला की वरपासून खालपर्यंत थबथबला. डोक्यापासून घामाच्या धारा ओघळू लागल्या, म्हणजे त्याला इतका घाम आला, इतका तो घाबरला होता. आणि इथे काय घडलं, घाम वाघाच्या पाठीवर उतरू लागला तेव्हा वाघाची घाबरगुंडी उडाली. घेओ, आता तर गचकंधारी पाणी सोडून राहिली, म्हणजे मला हे आता पाण्यात भिजू भिजू खाते. ह्या विचाराने वाघाचे काळी जोरजोरात धडधडू लागले. इकडे सदा घाबरला होता, तिकडे वाघ घाबरला होता. म्हणजे आपण वाघावर बसलो ह्या विचाराने सदाचं अंग थरथरायला लागलं होतं आणि गचकंधारी नावाचा प्राणी आपल्या पाठीवर बसलाय ह्या विचाराने वाघाला सुद्धा भीती वाटू लागली होती. आणि तो जो घाम त्याच्या सगळा निथळायला लागला, वाघाच्या पाठीवर पडायला लागला, तेव्हा तर वाघाने विचार केला की आता हा तर मला भिजून भिजून खाणार. आणि ह्या सगळ्या विचाराने वाघाचं काळी जोरजोराने धडधडू लागलं. कापरे भरलेला सदा सुटकेचा काही मार्ग सापडतो का म्हणून इकडे तिकडे पाहू लागला. साहजिकच आहे ना की आपल्याला आता आपण संकटात तर आहोत, ह्या संकटातून आपली सुटका करण्यासाठी काहीतरी मार्ग सापडतो का, हा साहजिकच माणूस जसा विचार करणार तसा सदानेच विचार केला. आणि त्याला काय दिसलं, तर दूरवर त्याला वडाचे झाड दिसले. त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत आलेल्या होत्या आणि हा रस्ता
वडाच्या झाडाखालून जात होता. लक्षात घ्या की त्याला ते झाड दिसलं, मोठं वडाचं झाड होतं आणि ते झाड बघून त्याला काय वाटलं की अरे बापरे, ह्याच्या ज्या पारंब्या म्हणजे तुम्हाला माहिती आहेत ना, वडाच्या फांद्या ज्या असतात तिथून जी मुळं पुन्हा जमिनीपर्यंत येतात, खाली लोंबत असतात, त्याला आपण पारंब्या म्हणतो. आणि त्या जमिनीपर्यंत आलेल्या होत्या आणि हा जो वाघाचा जायचा जो रस्ता होता, तो रस्ता त्या वडाच्या झाडाखालूनच जात होता. हे बघून सदाच्या जीवात जीव आला. वाघ जेव्हा झाडाखालून जाऊ लागला तेव्हा सदाने विलक्षण चपळाई केली आणि म्हणजे जेव्हा तो बरोबर वाघ त्या झाडाच्या खाली आला तेव्हा त्याने काय केलं चपळाईने सदाने, तर त्याने पटकन लोंबणारी पारंबी पकडली आणि वाघाच्या पाठीवरून सटकला आणि सरसर वर गेला. जेव्हा त्याच्या लक्षात त्याने ती पारंबी पकडली आणि तो पाठीवरून त्याच्या वाघाच्या पाठीवरून सटकला आणि जो वर गेला, त्याबरोबर तुम्ही इथे चित्रामध्ये पण बघतायत की इथे वाघ दिसतोय, त्या वाघाच्या पाठीवर बसलेला सदा बरोबर पारंबी पकडतोय आणि लोंबकळत आहे आणि सदा असा वेगळा म्हणजे अलगद वेगळा होताच. जमलं बाबा, सुटलो, नाहीतर गचक अंधारी आज आपल्याला खाल्या बिगर राहत नव्हती. धन्य रे बाबा तुही, असे म्हणत वाघही सुसाट पळत सुटला. म्हणजे इथे तो सदा वेगळा झाल्याबरोबर वाघाला वाटलं की अरे बापरे, आपल्या पाठीवर बसलेली जी गचक अंधारी होती ती आता दूर गेली आणि आता आपली सुटका झाली, नाहीतर आपल्याला ह्या गचक अंधारीने खाल्ल्या बिगर राहिलं नसतं, म्हणजे सोडलं नसतं. आणि तो देवाचे तो आभार मानू लागला आणि वाघ पळत सुटला, सुसाट पळत सुटला. मग ज्या वेळेला इथे तुमच्या लक्षात आलं असेल की इथे देवाची करुणा सदा पण करत होता आणि त्याचप्रमाणे इथे वाघसुद्धा देवाचा धावा करत होता. बघितलं ना, ही अतिशय गमतीदार गोष्ट आहे. लेखकाने अशी छान रंजक पद्धतीने आपल्याला सांगितलेली आहे. सदाची झालेली अवस्था आणि वाघाची झालेली स्थिती अतिशय मार्मिकपणे लेखक अशोक मानकर यांनी ही कथा सांगितलेली आहे. बघा, कथेच्या सुरुवातीलाच तुम्हाला त्याचा थोडक्यात सारांश सांगितला होता की सदाचा मुलगा गजानन सदाबरोबर बाजारात जाण्यासाठी सतत पाठीमागे लागायचा. एके दिवशी सदा त्याला घाबरवण्यासाठी गचक अंधारी नावाच्या एका काल्पनिक जनावराची भीती त्याला दाखवतो. पावसाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी गावात आलेला वाघ व बाजाराला निघालेला सदा यांच्यात ज्या घटना घडतात त्या विनोदी व मार्मिक शैलीतून लेखकाने मांडल्या आहेत आणि तुम्ही त्याचा अनुभव घेतलाच आहे. आता या पाठामध्ये तुम्हाला एक उपक्रम दिलेला आहे बघा. या उपक्रमामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे माहिती मिळवा. माहिती मिळवामध्ये मराठी साहित्यातील विनोदी लेखन करणारे लेखक व त्यांचे साहित्य म्हणजे पुस्तके यांची माहिती लिहा. लेखकांचं नाव दिलेलं आहे बघा, चि.वी. जोशी, पु ल देशपांडे आणि द.मा. मिरासदार. तर तुम्ही काय करायचं आहे, इंटरनेट म्हणजे आंतरजालाच्या सहाय्याने त्यांची पुस्तकं शोधायची आहेत. आता काही पुस्तकांची मी नावं फक्त सांगते बघा. चि.वी. जोशी यांची विनोदी पुस्तके आहेत चिमणरावांचे चऱ्हाट किंवा मोरू आणि मैना, हास्य चिंतामणी, चौथे चिमणराव, थोडे कडू थोडे गोड, ही त्यांची प्रसिद्ध असलेली पुस्तके आहेत. पु ल देशपांडे यांची पुस्तके बघा, बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, गोळाबेरीज, हसवणूक, ही अतिशय गाजलेली अशी त्यांची पुस्तके आहेत. द.मा. मिरासदार यांची पुस्तके माकड मेवा, गप्पा गोष्टी, फुकट किंवा भोकरवाडीतील रसवंती गृह, ही अतिशय गाजलेली अशी पुस्तकं आहेत. विद्यार्थी मित्रांनो, फक्त पुस्तकांची यादी करायची नाही आहे, तर जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यातील जी पुस्तकं तुम्हाला वाचायला मिळतील ती जरूर वाचा, त्यातला आनंद लुटा. आणि अशा प्रकारे हा गचक अंधारी हा जो पाठ आहे, या पाठासारख्या वेगवेगळ्या गमतीजमती तुम्हाला ह्या थोर लेखकांच्या कथांतून पुस्तकातून अनुभवता येतील, त्या जरूर अनुभवा.